सुस्वागतम. आपणा सर्वांचं अभिनंदन. मी व्ही नारायण आपल्यासमोर बोलतो आहे आणि आपण पाहत आहात SK59. मित्रांनो, आजची जी सद्य परिस्थिती आहे ती सद्य परिस्थिती जी जगाची, भारताची, सगळ्यांची जी सद्यस्थिती आहे ती सद्यस्थिती काय आहे, कशा प्रकारे हे जग चाललेलं आहे. आणि आज आपण पाहतो आहोत की रशिया आणि इराणमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये जी युद्धाला सुरुवात झाली, ते युद्ध जे आहे ते युद्ध का सुरू झालं, तर युक्रेन हा पूर्वी सोव्हिएत युनियनचाच भाग होता, ज्याच्यामध्ये रशिया अनेक देश होते. आणि मग ज्या वेळेला क्रुश्चेव हे त्या ठिकाणचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि त्यावेळेला रशियामध्ये कम्युनिस्टांची राजवट होती. आणि त्यामुळे मग अमेरिका वगैरे या देशांनी यांचं साम्राज्यवाद उभारू नये यासाठी त्यांच्या आर्थिक स्थिती आहे त्याच्यावरती घाला घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आर्थिक निर्बंध वगैरे याच्यामुळे तो देश कुमकुवत होत चालला. आणि मग रशियामध्ये आणि इतर देशामध्ये आर्थिकदृष्ट्या भूकमारी वगैरे ही सुरुवात झाली. आणि त्यामुळे हे सांभाळणं कठीण होऊ लागलं क्रुश्चेवच्या माध्यमातून. आणि त्यामुळे मग क्रुश्चेवने सांगितलं की आपण आता लोकशाही पद्धतीनं राजवट सुरू करणार आहे. जे जे देश या सोव्हिएत संघामध्ये सामील आहेत ते आपली आपली सत्ता उपभोगू शकतात, आपल्या आपली संसाधनं वाढवू शकतात आणि आपले आपले निर्णय घेऊ शकतात. अशा प्रकारे अनेक देश रशियातून विभक्त झाले. विभक्त झाल्यानंतर मग युक्रेनसुद्धा त्यातलाच एक भाग होता. त्याबरोबर मग नॅटोची स्थापना युरोपियन देशांनी केली. आणि मग अनेक युरोपीय लगतचे जे रशियामध्ये म्हणजे सोव्हिएत संघात सामील होते ते नॅटोमध्ये सामील होत गेले. आणि त्यामुळे रशियात एक भीती निर्माण झाली की बाबा नॅटोने आपल्याला घेरलेलं आहे, मग रशियाचे सुद्धा तुकडे करायला हे कमी करणार नाही. आणि म्हणून मग क्रुश्चेवचा काळ संपल्यानंतर मग पुतिनचा काळ ज्या वेळेला सुरू होतो आणि पुतिनने ज्या वेळेला राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी त्याने देशाच्या हिताचे अनेक निर्णय घ्यायला सुरुवात केली. त्याने पहिल्या प्रथमतः आपल्या देशाची आर्थिक मजबूती कशी होईल याचा प्रयत्न केला. पुतिन हे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी जासूसी करत होते आणि जासूसचे प्रमुख असल्यामुळे त्यांना अनेक गोष्टी माहीत होत्या. जगाची घडामोड काय आहे ते माहीत होते. त्यामुळे जगामध्ये ज्या घडामोडी चाललेल्या होत्या त्याच्यावर पुतिनचं लक्ष होतं. आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्याने आपल्या देशात निर्माण होणारं तेल, अनेक खनिजं याचा निर्यात करून आपला देश मजबूतीकडे नेण्याचा प्रयत्न केला. आणि मग पुन्हा हे सोव्हिएत मधलं रशिया हे प्रबल होतं आहे म्हणून अमेरिकेने चाल खेळायला सुरुवात केली. मग त्यांनी युक्रेनला भडकवून नॅटोमध्ये येण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि त्यावेळेला आणायसे झेलेन्स्की हे त्यांच्या दावणीला बांधले गेले. झेलेन्स्की हे प्रेसिडेंट झाल्यानंतर
त्याने नॅटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे रशिया बिथरला आणि मग रशियाने युक्रेनवरती युद्ध लादलं गेलं. कारण जर नॅटोमध्ये जर युक्रेन सामील झाला असता तर त्याच्यावरती हल्ला करणं रशियाला कठीण पडलं असतं, कारण नॅटोचे सगळे देश त्याच्या बाजूने उभे राहिले असते. आणि म्हणून नॅटोत पदार्पण करण्याच्या अगोदरच युक्रेनवर हमला केला गेला. त्यामुळे त्यांची जी परिस्थिती होती ती परिस्थिती जी निर्माण झाली ती परिस्थिती इतकी विकोपाला गेली की मग युद्धाला सुरुवात झाली. युक्रेनवरती बॉम्ब हल्ले झाले, मिसाईल सोडल्या गेल्या. त्यामुळे युक्रेन हा बेचिराग होत गेला आणि बेचिराग झाल्यामुळे मग त्याला आता पर्याय उरला नाही की मी काय करावं. कारण नॅटो देशसुद्धा नॅटोमध्ये सामील नसल्यामुळे त्याला आपल्यामध्ये नसल्यामुळे त्याच्या बाजूने युद्ध लढाई करू शकत नव्हते. त्यामुळे निर्माण परिस्थिती अशी झाली की मग आता याला मदत कशी करायची. तर मग अमेरिका वगैरे नॅटोच्या देशांनी त्याला आर्थिक मदत आणि मिसाईल बॉम्ब पुरवण्याची अशा प्रकारचं धोरण घेतलं की ज्यामुळे रशिया आपल्यावरती हे होणार नाही. आणि मग अशा पद्धतीने युद्धाला सुरुवात झाली. मग त्याला साधनसामुग्री मिळत गेल्यामुळे मग ते युद्ध लांबत गेलं. लवकर आटोपणारं युद्ध पुढं रेटलं गेलं. अशी परिस्थिती निर्माण झाली. आता याच्यामध्ये जे रशिया स्वतःच्या संरक्षणासाठी करत होता की त्याचा स्वार्थही त्याच्यामध्ये होता. ॲक्च्युली परिस्थिती काय आहे तर परिस्थिती युक्रेनमध्ये क्रिमिया होतं. ते क्रिमिया अगोदरच त्यांनी रशियाने जिंकून घेतलेलं होतं. म्हणजेच याचा अर्थ तो एक स्वार्थच होता ना की त्याला देण्याचा नाही. म्हणजेच युक्रेन आपल्याच हातात असावं असं रशियाला वाटायला लागलं. आणि मग रशियाने मग तिथेही स्वार्थ निर्माण झाला. अशा प्रकारे युद्ध चालत गेलं. आखाती देशावर जे होतं ते आखाती देशावर प्रभुत्व कुणाचं आहे तर अमेरिकेचं आहे. अमेरिकेमध्ये अनेक आखाती देशामध्ये आपले एअरबेस आहेत आणि ते विमानतळ आहेत. तिथून ते आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी किंवा त्या देशांचं रक्षण करण्यासाठी त्याने हमी घेतली की तुमच्यावरती कुणाची वाकडी नजर पडणार नाही याची हमी आम्ही घेऊ. पण तो काय त्याचा स्वार्थ होता का, म्हणजे त्यांना नेमकं त्यांचं हित साधायचं होतं का, तर अमेरिकेला चा स्वार्थ त्यामध्ये होता की त्यांची जी साधन सामुग्री आहे, त्यांचं जे खनिज आहे, खनिज तेल आहे, त्या ठिकाणी मिळणारं सोनं आहे, त्याच्यावरती अमेरिकेचा डोळा होता. आणि म्हणून अमेरिकेने यांच्यावरती आपली व्यवस्था प्रस्थापित करून त्या देशाला संरक्षण देण्याच्या नावाखाली त्यांच्यावर युद्ध लादली गेली. युद्ध लादून अमेरिकेने सांगितलं की इथं राजेशाही आहे, इथं काही लोकशाही आणण्यासाठी, लोकांची राजवट चालण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो आहे. आणि तो प्रयत्न जोपर्यंत त्या ठिकाणी लोकशाही निर्माण होत नाही तोपर्यंत ते तसंच चालत राहणार. कारण आखाती देशामध्ये सगळी राजेशाही होती आणि राजेशाही असल्यामुळे मग लोकांना हे पटायला लागलं की लोक म्हणजे इतर देश की लोकशाही तिथे आली पाहिजे. लोकशाहीच्या बाजूने जे लोक होते त्यांना तसं वाटायला लागलं. आणि अशा पद्धतीनं मग ते आखाती देश जे आहेत ते देश अमेरिकेच्या आधिपत्याखाली आले. पण आत्ता जरी पाहिलं तर तिथं राजवटी आहेत, राजे लोक आहेत. मग तिथं लोकशाही अमेरिकेने का आणली नाही. याचाच अर्थ अमेरिकेला तिथल्या लोकशाहीशी देणं घेणं नव्हतं, तिथल्या राजेशाहीशी घेणं देणं नव्हतं, तर तिथल्या साधन सामुग्री आहे त्याच्याशी लेणं देणं त्यांना होतं. त्यांची जी साधन संपत्ती आहे ती आपली असली पाहिजे, तिथलं रॉ मटेरियल आपलं पाहिजे आणि मग तो कच्चा माल नेऊन आपल्या देशामध्ये पक्का करून आपण तो विकला गेला पाहिजे. त्यामुळे आपलं साम्राज्य वाढेल, आपला जगावरचा दबदबा वाढेल असं अमेरिकेला वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी
हे देश आहेत त्या ठिकाणी आपले विमानतळ उभा केले, संरक्षणाच्या माध्यमात आपले सैनिक त्या ठिकाणी ठेवले. आणि मग एक देश असा होता की तो अमेरिकेचं मानतच नव्हता, अमेरिकेचं मांडलिकत्व स्वीकारायला तयार नव्हता. मग आता त्याला युद्धामध्ये तरी कसं ढकलायचं, म्हणून त्याने असं सुरुवात केली की बाबा इराण हा जो देश आहे तो आपल्या देशामध्ये न्यूक्लिअर बॉम्ब बनवत आहे, त्यामुळे जगाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून तिथला न्यूक्लिअरचा जो प्रकल्प आहे तो आम्हाला बंद करायचा आहे. तर इराणने आमच्याशी बोलणी करावी, तो प्रकल्प त्याने करू नये अशी बोलणी करायला इराण तयार होता. इराणने सांगितलं की आम्ही कुठलाही न्यूक्लिअर बॉम्ब करत नाही, तर याचा आमच्या इलेक्ट्रिक बनवण्यासाठी किंवा असा युरेनियमचा आम्ही वापर करतो की आम्हाला आमच्या देशामध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी. आमचा कुठलाही हेतू नाही की त्या ठिकाणी आम्हाला अणुबॉम्ब बनवायचा आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी सांगितल्यानंतर अमेरिकेने बोलणी चालू केली की मग ते काही देशांना वाटत होतं की इराणवरती बहरीनसारखा देश होता, तो बोलला की अमेरिकेला याच्यावर युद्धच लादा. आणि मग अशा प्रकारे बोलणी चालू असतानाच मग इस्रायलची जी मोसाद म्हणून जासूसी संघटना होती त्यांना माहिती पुरवली की इराणमध्ये खोमनाई हा तिथला प्रमुख होता, त्याची मीटिंग अमुक वाजता या ठिकाणी आहे आणि या इमारतीमध्ये ती आहे. तर ती माहिती दिल्यानंतर मग इस्रायलने ठरवलं की त्यांच्यावरती बॉम्ब वर्षाव करून काय करायचं की खोमनीला, त्यातला प्रमुख आहे, त्यालाच उडवून टाकायचं, म्हणजेच देश तो विस्कळीत होईल आणि अनायसे तो आपल्या ताब्यात येईल असं अमेरिकेला त्यांनी सांगितलं. आणि त्या ठिकाणी आपली राजवट आपण सुरू करू, आपला शासक, आणि मग आपलं इराणवर वर्चस्व होईल. आणि अशा पद्धतीनं मग त्या ठिकाणी मोसादच्या जासूसीच्या माध्यमातून मग अमेरिका आणि इस्रायलने त्यांच्यावरती बॉम्ब हल्ला केला. त्यामध्ये ती पूर्ण इमारत ध्वस्त झाली. आणि जी मीटिंग खोमनेईची चालू होती आपल्या अधिकाऱ्याबरोबर, आपले जे प्रमुख जे होते त्यांच्याबरोबर, ते सगळे त्यात मारले गेले. आणि मग अशा प्रकारे त्यांना वाटलं की आता खोमनेई गेला मग सगळी सत्ता आमच्या हातात येईल. पण खोमनेईच्या मृत्यूनंतर वेगळीच परिस्थिती निर्माण झाली. खोमनेईने आपलं बलिदान देशासाठी दिलं म्हणून तिथल्या महिला, तिथले पुरुष रस्त्यावर आले आणि खोमनेई जिंदाबाद, अमेरिका मुर्दाबाद, इस्रायल मुर्दाबाद, हे युद्ध संपणार नाही अशा घोषणा सुरू झाल्या. आणि मग तिथले जे खोमनेई गेल्यानंतर जे प्रमुख ज्यांना नेमलं होतं की बाबा तात्विकदृष्ट्या त्या प्रमुखावर काही काळ दुसरा कोणी नेमेपर्यंत त्यांच्यावर जबाबदारी होती. आणि खोमनेईचे बदला घेण्यासाठी यांनी मग इस्रायलला वरती बॉम्ब हल्ले सुरुवात केली, मिसाईल हल्ले सुरुवात केली. अशा प्रकारे अनेक हजारो मिसाईले युक्रेनमध्ये लादली गेली. आणि इस्रायलमध्ये हे बॉम्ब हल्ले सुरू झाले आणि त्यामुळे तो देश बेचिराग झाला. येरुशलेमवर, तेल अवीवर आणि हैफावर त्यांनी बॉम्ब हल्ले सुरू केले, ज्या ठिकाणी आर्थिक नाड्या युक्रेनच्या होत्या त्या ठिकाणी. आणि मग अशा प्रकारे रडार यंत्रणा जी करोडो रुपये खर्च करून उभी केली होती ते नष्ट केले. अमेरिकेचे तळ नष्ट करायला ज्या ज्या देशामध्ये त्यांचे तळ होते आखाती देशामध्ये, त्या एअरबेसवरती यांनी बॉम्ब हल्ले सुरू केले, मिसाईलं डागली. आणि त्यांनी 40 वर्ष आपल्या या युद्ध कौशल्यावरती रिसर्च केला होता. भरपूर अशी साधन सामुग्री त्यांनी युद्धाची निर्माण केली होती की ते युद्ध 10 वर्षसुद्धा लढू शकतात, इतकी त्यांच्याकडे सामुग्री आहे. आणि या सामुग्रीच्या बळावरती मग त्याने यांचे एअरबेस तोडले. अमेरिका हे वगैरे देश आहेत
ते आजही संकटामध्ये आहेत. युद्ध कसं थांबवावं हे त्यांना सुचत नाही. आपण एवढे मोठे आहोत, आपण संपूर्ण जगाचे प्रमुख आहोत, आणि मग आपण युद्धातून माघार घ्यावी, पराजय पत्करावा हेही त्यांना परवडत नाही. अशा कैचीमध्ये हे दोन देश सापडलेले आहेत. आणि अशा प्रकारे हे संपूर्ण बेचिराख होत चाललेलं आहे. आता हे बेचिराख होत चाललेलं आहे, आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण जगाला अशी भीती वाटायला लागली की बाबा आता काहीतरी होणार, जगामध्ये फार असं काहीतरी होणार, आणि जग दुभंगलं जाणार, आणि मग जागतिक युद्ध सुरू होईल. आणि ते जागतिक युद्ध तिसरं महायुद्ध असेल. त्या जागतिक युद्धामध्ये किडा मुंगी जगणार नाही, अशा प्रकारचं जे युद्ध असेल. म्हणजेच संपूर्ण मानवजात, प्राणी, वनस्पती सगळे यामध्ये नष्ट होणार आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग याच्यावरती काय करावं, ह्या स्वार्थावरती काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येक देश एकमेकावरती, सगळ्याकडे आज न्यूक्लिअर बॉम्ब आहे, त्यामुळे कुणी कोणावर टाकण्याचा प्रश्न उद्भवत नाही, ज्यामुळे पहिली सुरुवात केली तरी जग नष्ट होणार आहे. तर या ठिकाणी मी आपला पहिला एपिसोड संपवतोय. आपणा सर्वांना जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपण याला SK59ला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि आपण कुठून हा व्हिडिओ पाहतायत हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. कमेंट बॉक्समध्ये आपणाला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रियाही कळवा. आणि अशा प्रकारे SK29ला आपण सर्वांनी प्रयत्न करून मोठं एक न्यूज उभारण्यासाठी आपण सहकार्य कराल. आम्हाला सबस्क्राईब करून, लाईक करून, एवढीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो. जय भीम, जय शिवराय, जय भारत.